मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज राज्य शासन सेवेतील पदांच्या भरती प्रक्रियेत सुधारणा, मुंबईत IES स्किल टेक विद्यापीठ स्थापना, नीती आयोगाच्या आकांक्षी जिल्हा कार्यक्रमात राज्यातल्या आणखी 6 जिल्ह्यांचा समावेश असे अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्य शासन सेवेतील पदांच्या भरती प्रक्रियेत सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. विकसित महाराष्ट्र 2047च्या व्हिजन डॉक्युमेंटला अनुसरून कृती आराखडा तयार करण्यात येणार असून MPSCच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या विविध सेवांअंतर्गत संवर्गाची संख्या 53 वरून 153 करण्यात येणार आहे. संयुक्त परीक्षा योजनेमध्ये नव्यानं काही सेवांचा समावेश होणार असून भरती प्रक्रिया सुलभ केली जाणार आहे. UPSCच्या धर्तीवर महाजॉब्स पोर्टलद्वारे निपुण सेतू उपक्रम राबवण्यासाठी देखील मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. मुंबईत IES स्किल टेक विद्यापीठ स्थापन करायलाही राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली. कायम स्वयं अर्थसहाय्यित खाजगी कौशल्य विद्यापीठाच्या स्थापनेमुळे कुशल मनुष्यबळ विकासाला चालना मिळणार आहे. राज्यातील वैद्यकीय शिक्षण प्रणाली, नर्सिंग सेवा आणि आरोग्य सेवा वितरण यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीनं सशक्तीकरण प्रकल्प राबवण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाअंतर्गत जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सीकडून 3,708 कोटींचं वित्तीय सहाय्य उपलब्ध होणार आहे. नीती आयोगाच्या आकांक्षी जिल्हा कार्यक्रमात हिंगोली, जालना, पालघर, बीड, धुळे आणि परभणी या आणखी 6 जिल्ह्यांचा समावेश करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. यामुळे सध्याच्या 27 आकांक्षी तालुक्यांसह नवीन 150 अशा एकूण 177 तालुक्यांमध्ये संतुलित, सर्वांगीण आणि गतिमान विकासाच्या योजना राबवण्यात येणार आहेत. नाबार्डच्या ग्रामीण पायाभूत विकास निधी अंतर्गत सागरी जिल्ह्यांमध्ये मच्छीमारांसाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या निर्णयासह यासाठी 61 कोटी 24 लाख रुपयांच्या अंदाजपत्रकाला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. कुळगाव बदलापूरमधील मंजूर विकास आराखड्यातील स्टेडियमच्या आरक्षणात बदल करून वीज उपकेंद्रासाठी जमीन देण्याचा आणि 4 एकर जमीन टाटा पॉवर कंपनीला हस्तांतरित करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला. वैद्यकीय व्यावसायिकांचं नियमन करणाऱ्या महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेशी निगडीत अधिनियमामध्ये सुधारणा करायला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली असून उच्चस्तरीय समितीच्या शिफारशींनुसार प्रशासन आणि संस्थात्मक रचनेत बदल होणार आहेत. या निर्णयानुसार परिषदेमधील सदस्यांची नियुक्ती निवडणुकीच्या ऐवजी शासनाकडून नामनिर्देशन पद्धतीनं होणार आहे. यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात.